चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसामुळे चंद्रपूर शहरातील अनेक रस्ते जलमय झालेत। विशेषतः चंद्रपूर शहरातील पठाणपुरा, बिनबा गेट, जलनगर, भानापेठ आणि तुकुम यासारख्या भागांमध्ये रस्त्यावर खूप पाणी साचलंय। मुसळधार पाऊस आणि रस्त्यावरती साचलेलं पाणी यामुळे ड्रायव्हर्सना रस्त्यावरनं वाट काढणं अतिशय जिकिरीचं जात आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। चंद्रपूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता आणि कुठेतरी हा जो ऑरेंज अलर्ट आहे हा खरा होताना दिसतोय। काल संध्याकाळपासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या रिपरिप सुरुवात झाली होती। हलका पाऊस होता, मात्र पहाटेपासून पाहिलं तर मुसळधार पावसाने चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला झोडपून काढलेलं आहे। या पावसामुळे चंद्रपूर शहरातल्या अनेक ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे। जलनगर असो, भानापेठ असो किंवा पठाणपुरासारखा भाग आहे, बिनबा गेट सारखा भाग आहे, या भागात प्रचंड पाणी जमा झालेलं आहे। अजून लोकांच्या घरात जरी पाणी शिरलेलं नाही तरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी जमा आहे आणि यामुळे वाहतुकीला मोठा अडसर होत आहे। विशेषतः सकाळी जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांना मोठ्या अडचणीला सामना करावा लागतोय आणि अनेक असे शाळेतील विद्यार्थी आहेत जे या पावसामुळे आणि रस्त्यांवरच्या पाण्यामुळे आज शाळेत गेलेले नाही आहेत। एक प्रकारे जर पाहिलं तर शाळा, कॉलेजेस, महाविद्यालयांना अघोषित आजचा एक प्रकारे सुट्टीच आहे असं म्हणता येईल। या पावसामुळे विशेषतः जे शहरामध्ये जरी जनजीवन प्रभावित झालं असलं तरी ग्रामीण भागामध्ये यामुळे समाधान आहे। कारण आतापर्यंत जर पाहिलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 60% जवळपास पाऊस झालेला आहे। हा पाऊस जो आहे तो निश्चितच चंद्रपूर जिल्ह्यासाठी फायदेशीर आहे। मात्र यामुळे कुठेतरी शहरातले जे लोक आहेत त्यांच्या जनजीवनाला एक मोठा वेग जो आहे तो बसलेला आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर।